हॅलो नमस्कार. आज आपण सुपरफास्ट रिव्हिजन पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे. तर विकास म्हणजे काय? विकास गुणात्मक व परिमाणात्मक बदलांची सतत प्रक्रिया आहे. वाढ म्हणजे काय? शरीरातील परिमाणात्मक बदल म्हणजे वाढ होय. विकासाचे तत्व कसे आहे तर डोक्याकडून पायाकडे आणि केंद्राकडून बाहेर. विकासाचे तत्व डोक्याकडून पायाकडे आणि केंद्राकडून बाहेर. अनुवंशिकता आणि वातावरण हे दोन्ही विकासाचे मुख्य घटक आहेत. पियाजे हे संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडला. पियाजे हे संज्ञानात्मक विकास सिद्धांताचे प्रयोजक आहेत. म्हणजे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत हा जीन पियाजे यांनी मांडलेला आहे. वायोगस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे. ब्रुनर यांनी शोधाधारित शिक्षण, कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत, एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकास सिद्धांत मांडला. गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. थॉर्नाडेक यांनी प्रयत्न व चूक हा सिद्धांत मांडला. पावलोव यांनी अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडला. स्किनर यांनी क्रियाप्रसूत अनुबंधन हा सिद्धांत मांडला. अल्बर्ट बंडुरा यांनी निरीक्षणाद्वारे शिकणे हा सिद्धांत मांडला. बुद्धिमत्ता म्हणजे काय तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. IQचे सूत्र हे मानसिक वय भागिले कालानुक्रमिक वय गुणिले 100. सर्जनशीलता म्हणजे काय तर नवीन व उपयुक्त कल्पना निर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय. प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणारी शक्ती होय. अध्ययन अनुभवामुळे वर्तनात होणारा तुलनेने स्थायी बदल म्हणजेच अध्ययन. विस्मरण चक्र एबिंगहाऊस यांनी मांडलं. अंतर्दृष्टी सिद्धांत कोहलर यांनी मांडला. शिक्षणाचे हस्तांतरण एका शिक्षणाचा दुसऱ्यावर होणारा परिणाम म्हणजे काय तर शिक्षणाचे हस्तांतरण. समावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान शिक्षण. CWSL म्हणजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. RT ॲक्ट 2009 मध्ये काय झालं तर 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात आले. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे अध्ययनादरम्यान मूल्यमापन. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे अध्ययनाच्या शेवटी मूल्यमापन. डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे अडचणी शोधण्यासाठीची चाचणी. अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे शैक्षणिक प्रगती मोजण्यासाठीची चाचणी. बालकेंद्रित शिक्षण म्हणजे विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. कन्स्ट्रक्टिझम म्हणजे विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. स्कॅफोल्डिंग म्हणजे शिक्षकाकडून दिली जाणारी तात्पुरती मदत. ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच वायोगस्कीची संकल्पना आहे. ZPD ही इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता असूनही शिकण्यात अडचण येते. ज्यांना डिस्लेक्सिया असतो त्यांना वाचनात अडचण येते. ज्यांना डिसग्राफिया असतो त्यांना लेखनात अडचण येते. डिस्कॅल्क्युलिया गणितातील अडचण. गिफ्टेड चाइल्ड सरासरीपेक्षा अधिक बुद्धिमान विद्यार्थी. रिमेडिकल टीचिंग अध्ययनातील त्रुटी दूर करण्यासाठी अध्यापन. त्यानंतर बघा पियाजे यांनी सिद्धांतकार कोणकोणते सिद्धांत कोणी मांडले परत एकदा रिव्हिजन करूया. पियाजे संज्ञानात्मक विकास. वायोगस्की ZPD स्कॅफोल्डिंग. कोहलबर्ग नैतिक विकास. एरिक्सन मनोसामाजिक विकास. गार्डनर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. स्किनर ऑपरेंट कंडिशनिंग. पावलोव क्लासिकल कंडिशनिंग. थॉर्नाडाईक ट्रायल अँड एरर सिद्धांत. बंडुरा सोशल लर्निंग सिद्धांत आणि कोहलर इन्साइट लर्निंग सिद्धांत. आता शिकणे म्हणजे काय तर अनुभवामुळे वर्तनात होणारा स्थायी बदल म्हणजे शिकणे. परिपक्वता म्हणजे नैसर्गिक वाढीची प्रक्रिया. अभिरुची म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती. अभिवृत्ती एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल दृष्टिकोन. योग्यता म्हणजे विशिष्ट क्षेत्रात यश मिळवण्याची क्षमता. व्यक्तिमत्व व्यक्तीच्या गुणांचा एकत्रित परिणाम म्हणजे व्यक्तिमत्व. भावनिक बुद्धिमत्ता स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. सामाजिकीकरण समाजमान्य वर्तन शिकण्याची प्रक्रिया. कुटुंब म्हणजे सामाजिकीकरणाचे पहिले माध्यम. शाळा सामाजिकीकरणाचे दुसरे माध्यम. खेळ सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन. अनुकरण म्हणजे इतरांच्या वर्तनाचे अनुकरण करून शिकणे. स्मृती माहिती साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजे स्मृती. संवेदन स्मृती म्हणजे काही सेकंद टिकणारी स्मृती. अल्पकालीन स्मृतीमध्ये काही मिनिटे टिकणारी स्मृती. दीर्घकालीन स्मृतीमध्ये दीर्घकाळ टिकणारी स्मृती. पुनरावृत्ती म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्याचे प्रभावी साधन. विस्मरण म्हणजे शिकलेली माहिती आठवता न येणे. लक्ष म्हणजे मन एका गोष्टीवर केंद्रित करणे.
प्रत्यय म्हणजे संवेदनांना अर्थ देण्याची प्रक्रिया. समस्या निराकरण म्हणजे काय, तर अडचणीवर उपाय शोधण्याची प्रक्रिया. चिंतन म्हणजे मानसिक प्रक्रिया. कल्पनाशक्ती म्हणजे नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता. भाषा विकास म्हणजे बालकाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग. बालकेंद्रित वर्ग म्हणजे विद्यार्थी सक्रिय असतो. शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक व सहाय्यक. समावेशक वर्ग सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी. विशेष गरजा असलेली मुले, अतिरिक्त सहाय्याची आवश्यकता असलेली मुले, प्रतिभावान बालक, उच्च बौद्धिक क्षमता असलेले बालक, मागासलेला विद्यार्थी, अपेक्षित शैक्षणिक प्रगती न करणारा विद्यार्थी. प्रबलीकरण म्हणजे वर्तन मजबूत करण्याची प्रक्रिया. सकारात्मक प्रबलीकरण म्हणजे बक्षीस देऊन वर्तन वाढवणे. नकारात्मक प्रबलीकरण म्हणजे अप्रिय गोष्ट दूर करून वर्तन वाढवणे. शिक्षा म्हणजे काय, अवांछित वर्तन कमी करणे. प्रतिक्रिया म्हणजे सुधारण्यासाठी दिलेली माहिती. मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापन. वैधता म्हणजे चाचणी, जे मोजते तेच मोजण्याची क्षमता. विश्वसनीयता म्हणजे सातत्यपूर्ण परिणाम देण्याची क्षमता. वस्तुनिष्ठ चाचणी म्हणजे निश्चित उत्तर असलेली चाचणी. निबंध प्रकार चाचणी म्हणजे विस्तृत उत्तर अपेक्षित असलेली चाचणी.